नमस्कार. महासागर या कथेतून माणसामध्ये असलेले निरनिराळे गुण इथं वर्णन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये माणसामध्ये असलेल्या नैराश्यवादी, आशावादी, भूतदयावादी, गूढ अध्यात्मवादी, ध्येयवादी, वास्तववादी, पावित्र्यवादी असे कितीतरी गुण हे माणसाच्या अंगी असतात. आणि हे सर्व गुण आपण या महासागर या कथेतून पाहणार आहोत. एके दिवशी माझा आत्मा आणि मी समुद्रावरती स्नान करण्याकरता गेलो. वाळवंटात गेल्यावर स्नानाकरता निवांत असा एकांत आम्ही शोधू लागलो. चालता चालता आम्हाला एका करड्या रंगाच्या खडकावर बसलेला एक मनुष्य दिसला. तो आपल्या हातातल्या पिशवीतून चिमटी चिमटीने मीठ काढीत होता आणि ते समुद्रात टाकीत होता. माझा आत्मा मला म्हणाला, नैराश्यवादी म्हणतात तो हा, चल आपण इथून दूर जाऊया, इथं आपल्याला स्नान करणं अशक्य आहे. आम्ही पुढे चाललो. चालत चालत एका खाडीच्या तोंडापाशी आम्ही आलो. तिथे एका पांढऱ्या शुभ्र खडकावर बसलेला एक मनुष्य आम्हाला दिसला. त्याच्या हातात एक रत्नजडित पेटी होती. तिच्यातून पुन्हा साखर काढून तो ती समुद्रात टाकीत होता. माझा आत्मा म्हणाला, हा आशावादी. आमची उघडी अंगे याच्याही दृष्टीला पडता कामा नयेत. पुन्हा आम्ही पुढे चालू लागलो. चालता चालता समुद्रकाठावर बसलेला एक मनुष्य आम्हाला दिसला. मेलेले मासे मोठ्या प्रेमाने उचलून तो ते हळूच परत पाण्यात सोडित होता. माझा आत्मा उद्गारला, याच्या समोरही आपल्याला स्नान करता येणार नाही. हळव्या मनाचा भूतदयावादी आहे हा. आम्ही पुढे चाललो. मग आम्हाला जो मनुष्य दिसला तो वाळूवर आपल्याच सावलीचे चित्र रेखाटीत होता. मोठमोठ्या लाटा खळबळत पुढे येत आणि त्याच्या रेषा क्षणार्धात पुसून टाकीत. पण पुन्हा ते स्वतःचे चित्र रेखाटण्याचा त्याचा उद्योग आपला चालूच होता. माझा आत्मा म्हणाला, हा गूढ अध्यात्मवादी आहे, चल आपण पुढे जाऊया. आम्ही पुन्हा चालू लागलो. चालता चालता आम्ही एका प्रशांत लहान खाडीपाशी आलो. तिथे एक मनुष्य एका पळीने समुद्रावरला पेस गोळा करून तो एका पांढऱ्या दगडी कमंडलूतून साठवून ठेवित होता. माझा आत्मा म्हणाला, हा ध्येयवादी. आमची उघडी अंग याच्याही दृष्टीला पडणं इष्ट नाही. पुन्हा आम्ही पुढे चालू लागलो. एकदम उच्च स्वरात उच्चारलेले खालील शब्द आमच्या कानावर पडले. हा पहा समुद्र, अनंत आणि विशाल सागर म्हणतात तो हाच. हे ओरडून सांगणाऱ्या त्या मनुष्यापाशी आम्ही पोहोचलो तेव्हा तो समुद्राकडे पाठ फिरवून कानाशी धरलेल्या एका शिंपल्यातील अस्फुट गुणगुण ऐकण्यात दंग झालेला आम्हाला दिसला. लगेच माझा आत्मा म्हणाला, आपण पुढे जाऊया. वास्तववादी म्हणतात तो हा. संपूर्ण जीवनाचा विचार करण्याची आपली अपात्रता लपविण्याकरता त्याचा एक इवलासा तुकडा घेऊन त्यातच रमून जाणारा हा गृहस्थ आहे. त्याला सोडून आम्ही पुढे जाऊ लागलो. जाता जाता खडकामधल्या गवत वाढलेल्या एका जागी वाळूत आपले डोके खुपसून बसलेला एक मनुष्य आमच्या दृष्टीला पडला. मी माझ्या आत्म्याला म्हणालो, आपणाला इथं स्नान करायला हरकत नाही, कारण आपण काही याच्या दृष्टीला पडणार नाही. माझा आत्मा उद्गारला, छे छे, अतिशय भयंकर प्राणी आहे हा. पावित्र्यवादी म्हणतात तो हा. आता मात्र माझ्या आत्म्याच्या मुद्रेवर दुःखाची गडद छाया पसरली. त्याच्या स्वरातूनही उदासीनता जाणवू लागली. तो म्हणाला, आपण इथून दूर जाऊया. आपणाला स्नान करता येईल असा शांत निवांत एकांतच नाही इथं कुठं. इथल्या वाऱ्यानं माझे सोनेरी केस उडवावेत किंवा माझा उघडा देह इथल्या प्रकाशाच्या दृष्टीला पडावा अशी माझी इच्छा नाही. मग आम्ही दोघेही समुद्र मागे टाकून महासागराचा शोध करण्याकरता निघालो. अशा प्रकारे या सुंदर कल्पकतापूर्ण कथेत मनुष्य
अंध आत्मनिष्ठेने आणि एकांगी विचारसरणीने जीवनाच्या विशालतेला, वैचित्र्याला आणि सत्य ज्ञानाला कसा पारखा होतो याचे लेखकाने सुरस आणि सविस्तर वर्णन केले आहे. जगातली दुःखे जीवनात नाहीत, त्या जीवनाकडे संकुचित दृष्टीने पाहणाऱ्या मानवी मनात आहेत. हे मार्मिक रीतीने सांगताना त्यांनी प्रकट केलेल्या टीकाशक्तीची व कल्पनाविलासाची अमर वाङ्मयात गणना झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ही लेखक वि. स. खांडेकर यांची महासागर ही कथा. या कथेतून मानवाच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडतात. त्यामधील नैराश्यवादी, आशावादी, भूतदयावादी, गूढ अध्यात्मवादी, ध्येयवादी, वास्तववादी आणि पावित्र्यवादी अशा कितीतरी प्रकारची अंगे ही प्रत्येक माणसाच्या आतमध्ये असतात आणि त्याचं वर्णन या महासागर या कथेतून अतिशय तरलपणे किंवा सुरेखपणे लेखक वि. स. खांडेकर यांनी केलेले आहे. धन्यवाद. you.